माऊली आय मित्रा ऑप्टिकल। आमच्याकडे सर्व प्रकारच्या नंबरचे चष्मे व सन गॉगल मिळेल। आमचा पत्ता यावलकर पेट्रोल पंप समोर, वरुड। वरुड तहसील कार्यालयामध्ये लिंगा गावातील शेकडो महिला ज्या आहेत त्या ठिय्या आंदोलन करून बसलेल्या आहेत। विक्रम भाऊ ठाकरे या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। भाऊ, कशासाठी या आंदोलनामध्ये? या लिंगामधील ज्या आमच्या सगळ्या महिला भगिनी असो किंवा या ठिकाणी त्या ठिकाणी असलेले आमचे पुरुष मंडळी असो, यांनी हा जो प्रश्न आहे हा प्रश्न काही लिंगापुरता मर्यादित नाही आणि खरोखरच चिंता करण्याजोगता आहे की आपण ग्रामीण भागात सगळे लोक राहतो आणि ग्रामीण भागात राहत असताना आपलं सकाळी कमावणे आणि संध्याकाळी खाणे ही परिस्थिती सगळ्या कास्तकार बांधवांची आहे। पण आता शासनाने जे हे योजना मधातच जे राशन या सगळ्या मंडळींना मिळत होतं त्यातल्या काही लोकांचं राशन त्यांनी बंद केलं आणि त्यांनी डीबीटीच्या माध्यमातून पैसे चालू केले। तर या महिला माता भगिनींचीच मागणी नाही, तर मी मोर्शी तालुक्यात जेव्हा फिरतो तेव्हा सगळ्याच मंडळीची मागणी अशी आहे की ज्या पूर्वीप्रमाणे राशन या ठिकाणी शासन देत होतं ते शासनाने राशन त्या ठिकाणी चालू करायला पाहिजे आणि हे खरोखरच गरजेची गोष्ट आहे। त्याच्यामुळे या गोष्टीची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांनी या ठिकाणी वरिष्ठ जे काही त्यांचे अधिकारी आहेत त्यांना यांची मागणी कळवायला पाहिजे आणि हे पॉलिसी मेकिंग फॅक्टर असल्या कारणानं जे काही लोकप्रतिनिधी असते त्यांनी सभागृहात सुद्धा हा मुद्दा त्या ठिकाणी उचलला पाहिजे। आणि दुसरा अजून यांचा विषय होता की निदान मग डीबीटी मध्ये नाव गेलं तर पैसे तरी यायला पाहिजे होते, पण एक दीड वर्ष झाले यांचे अजूनपर्यंत पैसे सुद्धा आले नाही। पण तात्काळ यांचे पैसे ज्यांना डीबीटी माध्यमातून असेल त्यांना तात्काळ पैसे प्राप्त झाले पाहिजे आणि जे राशन पूर्वीपासून सगळ्या मंडळांना भेटत होतं ते पूर्वभूत योजना चालू करून सगळ्यांना राशन देण्यात यावी। आणि तिसरी मागणी यांची बसची होती, ते बसची मागणी त्यांनी डेपो मॅनेजरनी या ठिकाणी मान्य करून ते लेखी सुद्धा त्यांना त्या ठिकाणी देत। काय आरोप आहे? कंट्रोलच्या दुकानदारांनी काय केलेलं आहे तुमच्यासोबत? मला माहीत नसताना माझ्याकडून सातबारा घेतला। सातबारा घेतल्यानंतर त्यांनी काही न सांगता माझं APL मध्ये टाकून दिलं आणि माझ्याकडे शेती पण कमी आहे। जर माझ्याकडे जर शेती बरोबर त्या नियमाप्रमाणे जर असेल तर जाणीवपूर्वक केलं असं म्हणायचं आहे? हो, जर माझ्याकडे नियमाप्रमाणे शेती जर असेल तर मला APL मध्ये टाकावे, नाहीतर मला याच्यामध्ये टाकावं प्राधान्यामध्ये। आपण विजित करण्यात आलेलं होतं। या आंदोलनामध्ये विक्रम ठाकरे यांचा देखील सहभाग होता। या ठिकाणी काही मुद्द्यांवर तोडगा देखील काढण्यात। आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 93 73 34 73 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा। वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या इंस्टाग्राम पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा।